खिरगव्हाण शमशेरपूर येथे जागतिक महिला दिन साजरा। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चॅनल। चला तर पाहूया चालू घडामोडी। अंजनगाव तालुक्यातील आदर्श ग्राम खिरगव्हाण शमशेरपूर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत रमेश सावळे व अभ्यासू वक्ते व पत्रकार मनोज मेळे उपस्थित होते। यावेळी रमेश सावळे यांनी सांगितले की भारतीय संविधानामुळेच महिलांना मानसन्मानच जीवन जगत येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना फार मोठे अधिकार बहाल केले आहे, म्हणून देशाची प्रधानमंत्री, राष्ट्रपती व विविध क्षेत्रात महिलांनी भरारी मारली आहे, असे मत सावळे यांनी व्यक्त केले। तर महिलांना सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी जर का शिक्षण सुरू केले नसते तर आज महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत दिसल्या नसत्या, असे अनमोल मार्गदर्शन पत्रकार मनोज मेळे यांनी केले। या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्माताई जोड या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत उपसरपंच नरहरी रायपुरे, ग्रामसेविका मंगलाताई सोळंके मॅडम, ग्रामपंचायत सदस्य प्रांजलताई कुलट, हर्षल काकड, ग्रामपंचायत सदस्य गजानन घोगरे, जिल्हा परिषद शिक्षण दयालकर सर, रोजगार सेवक राजदीप घोगरे, ग्रामपंचायत कर्मचारी अजय बाविस्कर, मालुताई मोकलकार, अनिताताई मोकलकार, प्रतिभाताई पांडे, रंजनाताई लढे, संघपाल बाविस्कर, ज्योत्सनाताई घोगरे, प्रतिभाताई धोटे, पल्लवी घोगरे, पोलीस पाटील वृषाली घोगरे, जिल्हा परिषद शिक्षक अर्पणाताई घोगरे, दीपालीताई गावंडे, राधिकाताई गावंडे, जरीना अलीम, कोकिळाबाई घोगरे, निलिमाताई घोगरे, भाग्यश्रीताई घोगरे, मीराताई घोगरे, उज्ज्वल घोगरे, अन्नपूर्णाताई बाविस्कर, राजिकन्निसा शेख, आशा सेविका अन्नपूर्णाताई बाविस्कर, प्रतिभाताई घोगरे महिला दिनानिमित्त उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळे। खिरगव्हाण शमशेरपूर आदर्श ग्राम या ठिकाणी मी आलेलो आहे। या ठिकाणी आज 8 मार्च आहे। 8 मार्चला महिला दिन असतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम झाला। आपण भेटूया या गावच्या सचिव सन्माननीय सोळंकीताई। आपण या ठिकाणी काय प्रोग्राम घेतला नेमका? आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने गावातील ज्या महिला आहेत त्यांचा आम्ही सन्मान केला आणि जे अपंग महिला आहेत त्यांना आम्ही साहित्य वाटप केलं आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना आम्ही ड्रेसचं वाटप केलं आणि अंगणवाडीकरता आम्ही साहित्य वाटप केलं आणि ज्या महिला आहेत त्यांचा सर्वांचा आम्ही सन्मान आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने केला। या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं महिलांचा सन्मान केला, अपंग लोकांना साहित्य वाटप केलं असंच आहे। आणि माझ्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते रमेश भाऊ सावळे। आपण या ठिकाणी आलात, नेमकं आपण काय संदेश देणार या ठिकाणी महिला दिनानिमित्त? भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिले ते अधिकार बहाल केले। महिला राष्ट्रपती, पंतप्रधान अनेक क्षेत्रामध्ये भरारी घेऊ लागली, जगामध्ये गाजू लागली। हे अधिकार तळागाळापर्यंत पोचली पाहिजे। इथल्या शोषित, पीडित, गरीब समाजातल्या मुली समोर आल्या पाहिजे आणि इथला भारत देश जसा महिलाची घटना देशातल्या खालच्या माणसाला वरता आणता येत नाही।